पाहूया शरद पवार बोलतायत. तो दिवस महत्वाचा असतो आणि त्या दृष्टीनं प्रधानमंत्री 75 वर्षामध्ये पदार्पण करतात त्याच्याबद्दलचं अभिनंदन समाधान हा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक निश्चित करतात. हे करण्याच्या सुरुवात मी केली. मी त्यांना पत्र लिहिलं, ट्विट केलं, त्यांचं अभिनंदन केलं. राजकारणामध्ये असे काही मतभेद ठेवायचे नसतात. आम्ही सगळेजण आम्ही महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलेले लोक आणि त्यामुळं साहजिकच अशा प्रसंगी कुठल्याही राजकारण न आणता एक सभ्य आणि सुसंस्कृतपणा याचं दर्शन दाखवलं पाहिजे. त्या दृष्टीनं अनेकांनी देशातल्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आणि ते असते. पण अवतार फडणवीस आणखीन काय काय या गोष्टी मला काही भाषा समजत नाही आणि मी अशाच्या मागे नसतो. त्यामुळे मी काही त्याचं भाष्य करू इच्छित नाही. माझा 75व्या वाढदिवस जेव्हा होता त्या 75व्या वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते. त्यांनी भाषणही केलं होतं. आणखी अनेक लोक होते. पण तिथं त्यांनी राजकारण आणलेलं नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही. आमच्या शुभेच्छा आहेत. देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढीच अपेक्षा. 75 वर्षानंतर संविधानिक पदावरून थांबावं असं एक सूर आरएसएस म्हणणं उमटणार. आता मी थांबलो नाही तर मला बघायचा नैतिक अधिकार नाही. माझा 85 झाले 10 वर्ष. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेची सगळी जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले. भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला. कारण वर्तमानपत्राच्या काही समस्या असतात त्यामुळे संबंध पान जाहिरात मिळाली तर त्याच्याबद्दलचा आनंद असतो. जे स्वतः फेरफार चालू होतं हे कधी पाहिलं नव्हतं. पण शिंदे साहेबांनी त्यांच्याबद्दलची आत्मीयता दाखवली. भाजपमध्ये मोदी सुरू होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळेचे जे सगळे ज्येष्ठ होते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी त्यांना 75 वर्षानंतर थांबायला सांगितलं. तर मोदींनी आता थांबायला पाहिजे काय केलं? असं आहे तुम्ही म्हणता ते मी वाचलं होतं. त्याच्यावर आता काही लोकांनी खुलासा केला आणि तो खुलासा असा आहे की आम्ही असं बोललोच नव्हतो. आम्ही अशी चर्चाच केली. ठीक आहे कशाला आपण त्याच्याबद्दल ते नाही म्हणतात. आपण वाचलं होतं तुम्ही छापलं होतं ते आम्ही वाचलं पण ते म्हणतात नाही. ठीक आहे आनंद आहे. एकीकडे सरकार विकास कामासाठी निधी नसल्याचं सांगते आणि दुसरीकडे जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करते. त्या जाहिराती बघितल्या तर बहुतेक खाजगी दिसते. त्याच्यात सरकारी जाहिरात फक्त एखाद दुसरी दिसली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात होती तेव्हा पाहून सगळ्या पेपरला त्याच्यावर कुठलाही उल्लेख नव्हता. कुणाची सरकारी जाहिरात होती की खाजगी होती कळत नव्हतं. देवा बघितलं मी ते छत्रपतींचं दर्शन घेतानाच असं आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या आपल्या अंतःकरणाच्या भावना आदर हा आपण सगळेच व्यक्त करतो. देवाभाऊ म्हणून जे काही दिलं प्रसिद्धीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपतींच्या बद्दलची आपल्या मनाची भावना ही व्यक्त केली. मी वेगळा विचार करतो. छत्रपतींचे आशीर्वाद त्यांना हवेत तो मागण्याचा अधिकार आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. शेतीचं नुकसान झालं. शेतकरी संकटात आहे.
अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या. सोयाबीनचं काही पिकं ही उद्ध्वस्त झाली. अशा वेळेला शिवछत्रपतींनी त्यांच्याकडे राज्य होतं तेव्हा काय केलं, त्या काळात दुष्काळ पडला आणि दुष्काळाच्या नंतर पाऊस आला, पण शेती करायला शेतकऱ्यांच्याकडे साधनं नव्हती. नांगरट करायची होती तर नांगराला फार नव्हता. शिवाजी महाराजांनी आपल्या जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं, सोन्याचा फार केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरटीशिवाय राहता कामा नये. त्या नांगरटीला फार नसेल तर सोन्याचा सुद्धा फार आम्ही या ठिकाणी बसू. तात्पर्य हे आहे की या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काय होता हा त्यातनं स्पष्ट होत आहे. पण दुसऱ्या बाजूनं आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतंय. बघूया आता पंचनामे कधी करतायत, प्रत्यक्ष मदत कधी पोचते, या सगळ्याकडे आशेने शेतकरी पाहतोय आणि त्यामुळं देवाभाऊने या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं. महापालिकांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. आपल्या राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार आहे त्यांच्यासोबत राहण्याची? असं आहे की त्याचं स्टेटमेंट मी वाचलं. आमची काही चर्चा नाही, कारण मी मुंबईत नाही आहे, सतत बाहेर आहे. आता 1-2 दिवसांनी जाईन तर आम्ही बसून याचा निर्णय घेऊ. पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असं नाही. कारण नगरपालिका, महानगरपालिका प्रत्येकाचं बरं स्थान कुठं आहे हे बघून त्या संबंधीचे ते निकाल घेऊ. पण महाविकास तसं आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला एकत्र गेलो तसं इथं सगळीकडे जाऊ, काही ठिकाणी जाऊ शकतो, पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही. महाविकास आघाडीवरती याचा काही परिणाम दिसतो या दोघांच्या एकत्र येण्याचा? नाही, माहिती नाही. असं आहे, समजा ते एकत्र आले आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये शक्ती वाढली तर आम्हाला आनंद आहे. साहेब, काल याच पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटाचा एक मेळावा देखील तिथं मुंबईमध्ये झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं की सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लक्ष करायचं नाही, तर ठाकरे ब्रँड हा मोडून काढायचा आहे आणि यासाठी मला टार्गेट केलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि महानगरपालिका निवडणूक म्हणजे आपल्यासाठी ऍसिड टेस्ट आहे असं ते म्हणतायत. साहजिकच आहे, कारण आज मुंबई किंवा ठाणे या भागामध्ये त्यांचं शक्तिस्थान आहे. त्यांच्याकडे अनेक वर्ष महानगरपालिकेची सत्ता होती आणि त्यामुळे त्यांनी तशी अपेक्षा ठेवली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, पण दुसरीकडे मंत्र्यांना गाड्या घेण्यामध्ये अधिकची रक्कम वाढवलेली आहे. त्याकडे कसं बघता आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खर्चावर कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे, कुठंतरी अंतरून बघून पाय पसरायला पाहिजे असं वाटत नाही? असं किती गाड्या घेणार, 8-10-12, आणि त्याच्यात जी काही लिमिट दिली ती लिमिट फार काहीतरी आहे असं नाही आणि त्यामुळे त्याच्या खोल्यात जावं असं वाटत नाही. साहेब, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद कॅबिनेटची जी काही अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्याला छगन भुजबळ सातत्यानं विरोध करतायत. आज समता परिषदेचा एक मेळावा देखील ते नागपूरमध्ये घेत आहेत. कुठेतरी विरोध ओबीसीला एकत्र करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून होतो आणि शक्ती प्रदर्शनाचा देखील प्रयत्न या निमित्तानं ते आज करताना दिसतात. नाही, कसं आहे, हैदराबादचं गॅजेट जे आहे ते एक दिशा दाखवतं. मला स्वतःला हैदराबादचं गॅजेट आणि त्याच्यातलं दृष्टिकोन हा यापूर्वी माहीत नव्हता. त्याची कॉफी मला हल्ली मिळाली. त्याच्यामध्ये त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतला. मला याच्यामध्ये 2 गोष्टी विचार करायला लागतोय. हा प्रश्न सुटावा, सामंजस्य राहावं
आपल्याची एकीची वीण ही उचलून देऊ नये ही भावना सगळ्यांचीच असणार, त्याच्यात काही वाद नाही. मग ते करायचं असेल तर कटुता कमी झाली पाहिजे आणि सुसंवाद साधला पाहिजे. म्हणजे भुजबळ असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी कमिटी त्याचे प्रमुख असतील, त्या सगळ्यांशी सुसंवाद साधून एक सामंजस्य महाराष्ट्रात कसं राहील त्याची काळजी घ्यायची गरज आहे. कारण या प्रश्नावर गावागावामध्ये कटुता आणि संघर्ष हा महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. आता हे करायचं असेल तर एकत्र कसं यायचं आणि त्याची जबाबदारी साहजिकच सरकारने याच्यात काही निर्णय घेतले. राज्य सरकारने निर्णय घेतल्याच्या नंतर पुढची दिशा ठरवायला त्यांनी 2 कमिट्या केल्या. एक कमिटी विशेषतः मराठा समाजाच्या प्रतिनिधींची आणि दुसरी कमिटी ओबीसींचं प्रतिनिधित्व करतात त्यांची. एकाचे अध्यक्ष विखे आणि एकाचे त्यांचं नाव बावनकुळे. आणि या दोघांच्या कविता बघितल्या. विखेंच्या कवितेमध्ये एका दुसरी व्यक्ती सोडली सगळे सभासद एका जातीचे आणि बावनकुळेंची कविता बघितली त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत. आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद कविता करायला हवं. हे ऐक्य कसं करायचं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन काय कधी भेटतील तेव्हा आम्ही चर्चा करू. पण ज्यांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करता येईल तोच रस्ता आपल्याला घ्यावा. दुसरा रस्ता महाराष्ट्राला परवडणारा नाही. सामाजिक ऐक्य आपण करावं यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन तुम्ही करताय. याआधी तुम्ही देखील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की आवाहन केलेलं होतं सरकारला सुद्धा. मात्र देवेंद्र फडणवीस ते काही गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत. कारण त्यांचं म्हणणं आहे शरद पवार जर एक्स म्हणत असतील तर ते वाय समजावं असं म्हणजे गांभीर्यानं अजून देखील मग पाहत नाहीत म्हणायचं का? त्यांनी काही म्हणावं. आपल्याला राज्याच्या हितासाठी जे योग्य असतं त्या रस्त्याने जायला पाहिजे. आम्ही या प्रश्नावर कटुता कमी करण्याच्यासाठी तुम्ही काही विधानं केली. मुख्यमंत्री बोलले किंवा ते काय त्यांचं नाव ते ते काहीतरी बोलतात, आणखीन काही लोक बोलतात, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लोकांना एकत्र कसं, कारण हा खरा प्रश्न आहे तर तुमच्याकडे नाही फार. आज महाराष्ट्रात ही कटुता वाढली की प्रामुख्यानं मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद एवढ्या टाकून जे काही आंदोलन मुंबईत झाली तिथं प्रामुख्यानं या भागातली तरुण पिढी होती. आणि तिथं आज दुर्दैवानं असं चित्र आहे की मी मराठा आहे, माझं हॉटेल आहे आणि तुम्ही ओबीसी आहात तर तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये येत नाही. तर तुम्ही ओबीसी आहात, तुमचा एखादा व्यवसाय आहे, मी मराठा आहे तर मी तुमच्याकडे येत नाही. असं चित्र महाराष्ट्रात कधी नव्हतं. आणि हे चित्र आपण काही झालं तरी राग, टीका, टिप्पणी याच्याकडे न बघता सामंजस्यच तयार केलं पाहिजे. आज त्याची आवश्यकता महाराष्ट्राला आहे. आणि आम्हाला लोकांचं तर असलं काय राजकीयदृष्ट्या काय होईल त्याची चिंता नाही. सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र एकसंध पाहिजे. पण साहेब आरक्षणाला एकातून आहे ते मराठ्यांना आरक्षण देणं शक्य होतं. मात्र त्यावेळी 1994 ला ते आरक्षण दिलं गेलं नाही अशा पद्धतीचं एक टीका होते. नेमकं त्यावेळेचं स्वरूप काय? नाही, याच्यावर हा प्रश्नच नव्हता. 94 साली हा प्रश्नच नव्हता. आणि त्यावेळेला
मंडल कमिशनचा रिपोर्ट आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा विविध छोट्या जमातींना व्हावा त्या दृष्टीने निर्णय घेतले. ते निर्णय घेण्यामध्ये मी असेल किंवा आणखीन काही लोक होते. जी बैठक झाली मला आठवतं, त्याच्यात भुजबळ होते, त्याच्यात गोपीनाथ मुंडे होते, आणखीन काही लोक होते आणि सगळ्यांनी बसून निर्णय घेतले. थोडक्यात राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक व्यवस्थित हाताळत नाही असं म्हणायचं का? मी आज आरोप करणार नाही, कारण मला हा प्रश्न कर्तृत्वात चालून कशी एकवाक्यता करता येईल अशा पद्धतीनं हातभार लावायचा आहे. पण जे आता काही दाखले दिले जातात त्या दाखल्यावरून संशयाचं वातावरण निर्माण होते. काल जे दाखले वितरित केले त्याच्यावरून छगन भुजबळांनी आरोप केले की खाडाखोड करून किंवा पूर्वनियोजित अगोदर तयार केलेले दाखले वितरित केले गेले. असं मी वाचलं, पण मी काही स्वतः पाहिलेले नाही. साहेब, शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल बांधून दिली. आता परिस्थिती आहे की वेगवेगळ्या जातीचे नेते एकमेकाच्या जातीला सरकारनं आजपर्यंत काय दिलं, त्यांच्या ताटात किती वाढलं, हॉस्टेल किती काढली, संस्थांना किती पैसे दिले, इथंपर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे. परत अशी वेळ येईल का की विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या जातीचे हॉस्टेल तयार करायला लागतील? असं आहे की या देशामध्ये आरक्षणाच्या संबंधित विचार आणि प्रशासकीय आदेश हा कोल्हापुरातून निघाला. शाहू महाराजांनी या संबंधीचा निकाल घेतला आणि शाहू महाराजांनी निकाल घेताना त्यांनी या जातीचा त्या जातीचा अक्षरांनी विचार नव्हता. जो गरीब आहे, अडचणीचा आहे, तो या जातीचा असेल तर त्याची समस्या सोडवण्याच्यासाठी काही सुविधा द्यायला पाहिजेत आणि त्यामुळं 50% लोकसभा आरक्षण हे शाहू महाराजांनी आणले होते. माझ्या मते तो व्यापक दृष्टिकोन आधी ठेवण्याची गरज आहे. राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खरं तर आयोगाच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली होती. मात्र ज्या पद्धतीनं उत्तरं त्यांना मिळत आहेत ती कशी तुम्ही बघताय आणि आज हायड्रोजन बॉम्ब त्या ठिकाणी फोडणार असं सांगितलं? असं आहे की इलेक्शन कमिशन त्यांच्याकडून काही निर्णय घेतले गेले त्याच्याबद्दलची नाराजी ही देशाच्या नॉन बीजेपी जे पक्ष आहेत त्यांच्यात आहे. काल पार्लमेंटचं सेशन होतं, त्यावेळी पहिल्यांदा माझ्यासह 300 खासदार पार्लमेंटच्या बाहेर आले आणि इलेक्शन कमिशनवर मोर्चा काढून गेले. त्याच्यात राहुल गांधी होते, खरगे होते, मी होतो, सगळे सिनियर लोक. एक गोष्ट लक्षात ठेवा की 300 खासदार पार्लमेंट सोडून रस्त्यावर येतात ही काही दुर्लक्षित करण्याची बाब नाही. आणि त्याच्यामागं दृष्टिकोन हाच होता की निवडणूक आयोगानं एकंदर बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांच्याशी वाटाघाटी करायला, चर्चा करायला आम्ही सगळे येऊ इच्छितो असं कळवलं. पण त्यांनी सांगितलं तुम्ही 300 असाल नाही तर 200 असाल, कोणतेही 5 लोक द्या. पण तुम्ही कोण होता हा भाग सोडा. पण हे दुर्लक्ष करून चालणार नाही की 300 खासदार होते. हे काही लहान स्थान आहे असं नाही. लोकांनी निवडून दिलेले असे प्रतिनिधी आहेत. पण त्यांच्याशी बैठकीला सुद्धा अतितती घालून इलेक्शन कमिशनने भूमिका घेतली. त्याला आम्ही त्यांना भेटू शकलो नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की राहुल गांधी मतदारसंघ घेऊन कर्नाटकातला असेल, महाराष्ट्रातला असेल, राजस्थानमधला असेल आणि तो घेऊन मतदार यादी घेऊन की इथं असा आहे, हा बदल केलेला आहे, या सगळ्या गोष्टी दाखवल्या. आता हे इतकं स्पष्ट होत असताना लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावर बसावा याची खबरदारी आयोगाने घेतली पाहिजे.
पण आयोगाने तो दृष्टिकोन घेतलेला नाही आणि त्याच्यामुळं आज चित्र काही चांगलं नाही. बघूया आता इथे राज्यात निवडणुका आहेत, त्याच्यात काय होतं हा प्रश्न आहे. पण या निवडणुकीच्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास होईल अशी भूमिका आयोगाने जर घेतली आहे तर मला माहिती नाही की देश किती वर्ष हे सहन केले. बिहारचे इलेक्शन आता हे कशा पद्धतीने तुम्ही अपेक्षा करताय? आयोगाने एक नवीन एक बदल देखील या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढले की आता रंगीत फोटो त्या ठिकाणी ईव्हीएम वरती असतात. पहिल्यांदा जे मत पडणार आहे ते असं काल आमच्याच पक्षाचं नाशिकला अधिवेशन होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला काही लोकांनी दाखवलं. त्याच्यात काय दाखवलं? मशीन होतं, मतपत्रिका होती, तुम्ही जायचं, त्या मतपत्रिकेवर अनेक चिन्ह होती. कुठं आंबा होता, कुठं केळी होती, कुठं द्राक्ष होती, कुठं बैलगाडी होती, असे वेगवेगळे. तर समजा बैलगाडी त्या मताचं वतन तुम्ही लावलं की खाली चिठ्ठी येते, चिठ्ठी आलेली दिसली, पण नंतर चिठ्ठी उघडल्याच्या नंतर तिथं कमळ होतं, बैलगाडी नव्हती. म्हणजे मत दिलं एकाला, दिलं कमळाला. असं प्रात्यक्षिक आम्हाला सगळ्यांना, तुम्ही होता ना, तुम्ही या सगळ्यांना दाखवलं. याचा अर्थ कुठंतरी इथं गफलतोय ही भावना लोकांच्या मनात झाली. ही कलेक्टिव्ह ॲक्शन घेऊन दुरुस्त केली नाही तर लोक कायमच शांत असतात असं नाही. दुर्दैवाने आयोगाच्या संबंधी असं वरळी कधी आली नव्हती. आज ती येते आणि त्याचं एक्सपोजर हे राहुल गांधींनी अधिक केलं. आता ते काय हरदोदून मला माहिती, मी वाद बघतोय त्याच्यातून आणखीन काय करत. मतचोरीचा फटका तुमच्या पक्षाला बसला काय? कारण अनेक काटावरती उमेदवार आहेत तुमची पडले गेले. जयंत पाटलांनी सुद्धा आता नाशिकच्या मेळाव्यात सांगितलं की आमचे उमेदवार आहेत ते बहुसंख्य मतं त्यांना पडली, कुणाचंही डिपॉझिट जप्त झालं नाही आणि त्याचा फटका नेमका एनसीपीवर बसला गेला. आम्हाला असं ऐकायचं माझंच उदाहरण सांगतो. माझ्या पक्षाने लोकसभेच्या 10 जागा लढवायचा निकाल घेतला. तुम्ही लोकांनी 10 पैकी आमच्या 9 निवडून दिली. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 10 जागा मिळाल्या. लोकसभेला 48 पैकी 10, लढवल्या 10, मिळाल्या 9 आणि 288 विधानसभेच्या त्याच्यात मला आठवत नाही, पण आम्ही 110 वगैरे काहीतरी लढवल्या असतील, मिळाल्या 10. तिथे खाली त्याच्या आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत तिथे आमच्या जागा आल्या. पण 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी तिथे सगळीकडे पराभव झाला. हा होऊ शकतो, सरसकट नाही, तर कुठं होऊ शकतो. तर काही गोष्टी अशा दिसल्या की आता एक उमेदवार आमचा गेले 25 वर्ष निवडून येतोय, तो फडला. त्याचा पराभव म्हणजे त्याला एकंदर पडलेली मतं 1,09,06. त्याच्या शेजारच्या मतदारसंघात आमचा दुसरा उमेदवार की जो 5 वेळी निवडून आलेला होता त्याचा पराभव झाला आणि त्याचा पराभवसुद्धा 1,0906. म्हणजे 2 मतदारसंघात शेजारी एक फरंगाचं अंतर आणि 2 दोघांच्या पराभवाच्या आखरी समान आहे. 1,0906 म्हणजे 2 मतदारसंघात शेजारी एक फरंगाचं अंतर आणि 2 दोघांच्या पराभवाच्या आखरी समान आहे. 1,0906 म्हणजे 2 मतदारसंघात शेजारी एक फरंगाचं अंतर आणि 2 दोघांच्या पराभवाच्या आखरी समान आहे. 1,0906 म्हणजे 2 मतदारसंघात शेजारी एक फरंगाचं अंतर आणि 2 दोघांच्या पराभवाच्या आखरी समान आहे.
त्याच्यामुळे शंका निर्माण, माझ्याकडे काही पुरावा नाही पण शंका नक्की निर्माण होते. आणि ही शंका इलेक्शन कमिशनबद्दल ही होते. कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशनल संविधानात या संस्थांनी आपल्या विश्वासाचा हा ठेवला पाहिजे, तो ठेवला नाही हा विचार देशामध्ये लोकांच्या येतो. उत्तम जानकरांनी जो आरोप केला होता त्यांना त्यांच्याच गावातलं मतदान कमी पडलं, मतदान घेण्याचा सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केला होता गावात, तो संशय खरा वाटतो का? मी गेलो होतो त्या गावात. त्या गावाची जी बैठक झाली मतदानाची, ही मागणी जी केली ती बघायला मी स्वतः तिथे गेलो. पण सरकारने यंत्रणा वापरून त्या सगळ्या गोष्टी तिथं होऊन दिल्या नाही. प्रश्न निवडणूक होऊन गेली होती. निवडणूक होऊन गेल्यानंतर एका गावात लोकांनी शंका केली की आम्ही असं मत टाकलं होतं पण तिथं निघालं दुसरं, म्हणून आमची ट्रायल होणार घ्या हे गावकऱ्यांनी सांगितलं आणि ती मताची पेटी ठेवली आणि ट्रायल त्या ठिकाणी घेतली. याच्यात काय गुन्हा आहे? पण हे तुम्ही करताय म्हणून ॲक्शन घेतली गेली, केसेस केल्या गेल्या आणि हे डेमॉन्स्ट्रेशन करून दिलं नाही. याच्यामुळे शंका निर्माण होते. लोकसभा